वाले कलाकार रेडी आहेत आणि आपले ऑडियन्स वाले प्रेक्षकही रेडी आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की मी या भाषेत का बोलतेय. कारण फ्रेंड्स, सध्या बरेच लोक याच भाषेत बोलतायत. प्यारवाल्या लव्हची भाषा घेऊन लवकरच एक नवीन सिनेमा तुमच्या समोर येतोय ज्याचं नाव आहे प्यारवाली लव्ह स्टोरी. आणि विशेष म्हणजे प्यारवाल्या लव्ह स्टोरी मधील प्रेमवीर आलिया आणि अमर आज आपल्यासोबत धमाल करायला येणार आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात स्वप्नील जोशी आणि सई तामणकर यांचं. स्वप्नील, सई, तुमच्या दोघांचेही कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू. दुनियादारी सारख्या सुपरहिट फिल्म नंतर तुम्ही दोघं आणि संजय जाधव एक नवीन फिल्म घेऊन येतात. या फिल्म विषयी तुम्ही काय सांगाल? प्यारवाली लव्ह स्टोरी 24 ऑक्टोबरला रिलीज होते आणि प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये माझं कॅरेक्टर आहे आलिया खान. आलिया ही एक अतिशय पॉझिटिव्ह, स्वतः हसणारी, दुसऱ्यांना हसवणारी, थोडीशी नटखट आणि घरातल्यांची अत्यंत लाडकी अशी एक चुलबुली मुलगी आहे. आणि बस लव्ह स्टोरीज असतात पण आमची थोडी जास्त प्यारवाली आहे. सो बघू लोकांना कशी आवडते. नक्कीच आवडेल. स्वप्नील, अमर बांदेकर नावाची व्यक्तिरेखा है और जिसका नाम अमर होता है उसका काम भी तो अमर ही होता है ना. बात आहे. माझ्या कॅरेक्टरबद्दल एका वाक्यात सांगेन. जे 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 वाक्य एका फिल्मच्या गाण्यात आहे, त्या फिल्मच्या माझ्या इंट्रोडक्शनच्या गाण्यात आहे की आली लहर केला कहर सारे शहर का मैं लाडला. तुम्हाला दोघांनाही या फिल्मसाठी खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते की तुम्ही आमच्या सोबत ही कॉमेडी बुलेट ट्रेनची सफर एन्जॉय करावी. प्लीज हॅव युअर ऑल द बेस्ट सगळ्यांना. ऑल द बेस्ट. लव यू गाइस. ऑल द बेस्ट. फ्रेंड्स, या आठवड्यामध्ये दिवाळीचे खास एपिसोड्स असल्यामुळे परीक्षकांचे मार्क्स नसणार आहेत, पण टोपी आणि सेल्फीची शाबासकी मात्र नक्कीच असणार आहे. आपण सुरू करूयात आपले आजचे परफॉर्मन्सेस. दिवाळी पहाट म्हणजे लक्ष दिव्यांनी उजळलेली मंगलमय पहाट. आणि अशा वेळी इथे होणारे दिवाळी पहाटचा सुंदर कार्यक्रम. चला आपण सगळेच जण मिळून त्याचा आनंद घेऊयात. आपल्या समोर येतात पॅडी, सुप्रियाताई, संदीप आणि देवयानी. झुंजमुंज पाट झाली दिवाळीची पाट झाली. झुंजमुंज पाट झाली दिवाळीची पाट झाली. तेलाची मालिश झाली, उठण्याची आंघोळ झाली. हे डुम डुम तो सुतळीचा बार रे. डुम डुम तो सुतळीचा बार रे. लाडू अन चिवड्याचा फराळ सगळा ताटात घेऊन चाखर. हे लाडू अन चिवड्याचा फराळ सगळा ताटात घेऊन कर. मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. आजच्या या वाघबीळ मित्रमंडळाच्या आजच्या या दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक मनापासून स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा, खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा, हाट लाग कोणा माझ्या एक मिनिट मी इथे त्याचसाठी आहे. तुमचा तो कार्यक्रम सादर व्हायच्या अगोदर मला तुमचं इंट्रोडक्शन करून द्यायला लागेल ना. काय करू मी? लोकांच्या टाळ्यांचा आवाज ऐकला ना की माझे पाय थांबतच आहेत. खरंच थांबा 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 2 मिनिट थांबा. मला इंट्रोडक्शन करून देऊ द्या तुमचं पहिल्या. तर मंडळी मी ओळख करून देतो आमच्या ह्या पहिल्या कलाकाराचं. कसं बसलंय बघा. पाय खाली ठेवा. दिवाळी पहाटे. तर मंडळी मी माझ्या पहिल्या कलाकाराची ओळख करून देतो. या आहेत श्रेष्ठ नृत्यांगना देवयानीबाई पुणेकर. बस 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 बस. तर मंडळी मी पुढची ओळख करून देतोय. पुढच्या कलाकार आहेत आमच्या सुप्रसिद्ध कवयित्री दाटून कंठ येतो. बाई नमस्कार. मी कवयित्री दाटून कंठ येतो. सगळ्यांना विनम्र अभिवादन करते.
बाई एक मिनिट जायच्या अगोदर म्हणजे तुमचं हे जे टोपण नाव आहे दाटून कंठ येतो म्हणजे ते कसं काय म्हणजे त्याच्या मागचं काय म्हणजे काय रहस्य? खरं तर ही गोष्ट मला कोणालाच सांगायची नव्हती. पण आज मला सांगताना आनंद होईल. म्हणजे आज पहिल्यांदाच बाई आपलं उघडं करणार आहे. बाई पहिल्यांदाच उघड करणार आहे टोपण नावामागचं गुपित दाटून कंठ येतो या टोपण नावामागचं. हा तर बाई हा बोला ना हा बोला. हा खरं तर ते मला कधीच कुणाला सांगायचं नव्हतं. पण त्याचं काय आहे माझं काय तुम्हाला काय करायचं त्यांचा काय करू माझा काय माझा मी करता ना. नाही तुमचं होत नसेल तर मी चालू करू काय बघा. थांबा ओ बाई थांबा जरा दोघंही बसा ओ बाई हे यांचं बघून घेतील तुम्ही तुमचं काय ते सांगा ना. हा माझं नाही माझं काय आहे मला की नाही दम्याचा त्रास आहे. त्यामुळे कवितेच्या 4 ओळी गायला लागलं ना की माझा दंट काठून येतो. कंठ दाटून येतो. घशात आहे ना असा म्हणजे श्वास कोंडतो असा. त्यामुळे दम लागतो. कसा? कारभारी दमान होऊ द्या दमान आव कारभारी दमान होऊ द्या दमान. इकडे तुम्ही जरा दमान यांना दमान हा मग तुम्ही जरा दमान बाई हा तुम्ही दमवा लोकांना म्हणा पुढचं काय ते. हा तर माझा कंठ जरा जाम होतो ना म्हणून मी माझं नाव ठेवलंय दाटून कंठ येतो. वा त्याबद्दल जोरदार टाळ्या कवयित्री. अरे थांबा टाळ्या वाजवण्याची इकडे बसा थांबा. पुढच्या कलाकाराची मला ओळख करून देऊ द्यात. पुढच्या कलाकाराची मी आपल्यासमोर ओळख करून देतो. आणि पुढचा कलाकार आहे जाम प्रसिद्ध आहे म्हणजे तो जरा असं दिसतोय असा म्हणजे असा वेगळाच दिसतोय खरं ह्या ग्रुपमध्ये ह्या सगळ्यांचा. तर मी ओळख करून देतो सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट ज्युनियर आफताब शिवदासानी. बघितलंय कधी? फक्त आमच्या कार्यक्रमात. मंडळी नमस्कार. मी आफताब शिवदानीचं एवढं मोठं फॅन आहे की अख्ख्या जगामध्ये मी एकटो त्याचा आवाज काढताय. नाही बरोबर आहे. नाही आफताब शिवदासानीचा आवाज तसाही कोणाला माहिती आहे त्यामुळे ह्याने जो काढेल तोच आवाज आपण धरणार. हा तू काढ का? हो असा काय करतास तुमका पक्षाचे आवाज माहिती आहे? अरे बाबा गेले 15 दिवस पक्षांचेच आवाज ऐकतोय. अरे कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? हो असं काय करता? तो पक्ष नाही होते राजकीय पक्ष झाले. अच्छा हा हे नॅचरल पक्ष नॅचरल पक्ष नैसर्गिक पक्ष त्यांचे पण आवाज काढताय त्याच्याबरोबर प्राण्यांचे पण आवाज काढताय आणि त्याच्याबरोबर नटांच्या कुत्र्यांचे पण आवाज काढताय. नटांच्या कुत्र्यांची क्या बात आहे. लांबचा पल्ला आहे तुझा. क्या बात आहे. हा हो बस तुम्ही हो अरे हो माहिती मला. आणि तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघतोय त्या नटाची मी आता ओळख करून देणार आहे मंडळी. आणि मी आता तुम्हाला ओळख करून देतोय तुमच्या सगळ्यांचा आवडता लाडका गायक व्हॉइस ऑफ बॉलिवूड क्रूज रिटर्न मिस्टर पॅडी कांबळे. थँक्यू. तर मंडळी आता आम्ही सगळी मंडळी आमची ही जी काही कला आहे ती आपल्यासमोर आता पेश करणार आहोत. हा चला काय झालं? मला जरा लवकर घेऊन टाका ना. काय झालं? त्याचा काय असा ना ते जरा प्रॉब्लेम असा सकाळी चाय घेतलाय ना की 20 मिनिटात माका प्रेशर येतो. मग सगळ्याच रवतला सर माका जाऊचा लागता पटकन घेऊन टाका ना. 1 मिनिट घरी चहा घेऊन सगळं उरकून का नाही आलात? असं काय करतास? 3 वाजता त्या कार्यकर्त्याने बेल वाजवली माहिती आहे आणि हईसर घेऊन येले दिवाळी पहाट करू माहिती आहे. आपण कसा करतलंय 5 वाजता पाणी येतं आंघोळ पण नाही करू काय नाही करू. तसंच दिवाळी पहाटला हा आंघोळ नाही केलीस तू? नाही करू. मध्ये काय बसला त्यांच्या इकडे बस या साईडला. सादर करतोय आपल्या समोर आमचे नवीन कलाकार डाकंग दाटून कंठ येतो. हा बाई आधी मी थोडस माझ्या कवितेबद्दल सांगणार आहे. वा काय आहे आजची पहाट मंगलमय आहे. दिव्यांचा सण आहे आणि चिमण्यांचा चिवचिवाट आहे. त्या चिमण्या आहेत ना सगळ्या घरट्यात भरून ठेव घरट्यात. हा तुझा टर्न येईल ना तेव्हा ते सगळं म्हणायचं. गप्प बसायचं शांतपणे. म्हणू का? सॉरी बाई तुम्ही म्हणा. हा तर मी एकटीच अशी बसले होते अंगणात माझ्या आणि रातकिड्यांची अशी किरकिर अशी चालू झाली. आवाज काढायचा नाही. नाही नेमकं तोच आवाज माका येत नाही. नशीब येत नाही तर लय आवाज काढले असते. बाई तुम्ही बाई तर मी अंगणात अशी एकटी बसले होते तेव्हा मी विचार केला की का नाही आपण दिवाळीवर कविता करायची. आपल्यात जे गुण आहेत ते आपण का नाही बाहेर काढायचे. म्हणून मी कविता सादर करताय ना. हो माझी कविता अशी आहे. आली आली बघा दिवाळी आली
वा वा रसिक हो, बाईंनी थोडासा वेळ घेतला, पण शब्दांकडे लक्ष द्या. म्हणजे त्यातला जो अर्थ आहे, त्यातला भावार्थ आहे, तो म्हणजे त्या ओळींमधनं बाईंनी असा मांडण्याचा प्रयत्न करतात. पहिलेच जर ओळ कवितेची एवढी अशी वजनदार असेल तर पुढच्या ओळी काय असतील रसिक हो? बाई इर्षाद. आली आली बघा दिवाळी आली. वा मंडळी, रिपीट केलेली आहे ओळ तुमच्या मनावर बिंबवण्यासाठी. पुढची बाई बोला तुम्ही. हा धन्यवाद. दुसरी म्हणू? अरे काय चालला? पहिली कविता संपली. हो मगापासून बोलून बोलून आमचा सगळ्यांचा जीव काढला, ती कविता संपली. हो अहो प्रास्तावाने एवढी तरी कविता म्हणायची होती. ती माझी काव्यशैली आहे. हा एक ओळीची कविता. कशाची कशाची? एक ओळीची कविता. एकोळी यांनी कविता एकोळीची. काय आहे ना, मला दम्याचा त्रास आहे. म्हणजे कुमार गंधर्वांना कसं श्वासाचा त्रास होता, बर. तेव्हा त्यांनी आपली एक स्वतःची गायन शैली विकसित केली. तशी मी माझी काव्य शैली विकसित केली. अच्छा. एकोळीची कविता. दुसरी ऐकव. थांबा एक मिनिट थांबा, यांना जरा प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. सेफ्टी म्हणून तसलीच पॅन्ट घालून आलेत ते. एक मिनिट. हा तर मंडळी, आता तुमच्या समोर मी आमंत्रित करतोय आमचा पुढचा आर्टिस्ट. तयार आहेस ना? येस. हे वेड्या, लाज नको काढू माझी. रेडी? ओके, तर मी तुमच्या समोर पेश करतोय शिवदास हप्तपानी. तर म्हणजे हा जो आता आवाज आपल्यासमोर पेश करणार आहे, की म्हणजे ना तुम्हाला निसर्गात नेऊन सोडणार आहे. ते जे ध्वनी आता कानावर तुमच्या पडतील, ते तुम्ही नुसते फील करायचे आहेत. तुम्ही तुमचे डोळे बंद करायचे आहेत, कान उघडे ठेवायचे आहेत आणि फक्त फक्त ध्वनी, त्यांचा तो आस्वाद, तो रसास्वाद घ्यायचा आहे. रेडी? या डोळे बंद करा. 1 2 3 घाप. हा क्या बात आहे, ओळखला मी. पहिला आवाज ओळखला, मुक्या प्राण्याचा आवाज आहे. क्या बात आहे, क्या बात. वा, पुढचा आवाज कुठला काढणार आहेस? चिमणीचं काढता. चिमणीचा आवाज. मंडळी, अजूनपर्यंत असा आवाज तुम्ही ऐकला नसेल, म्हणजे मीही ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे. तो चिमणीचा आवाज. सगळ्यांनी डोळे बंद करा. 1 2 3 घाप. हा चिव 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 चिव. रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, इथे सगळे कलाकार मंडळी आहेत, ते खूप खूप म्हणजे म्हणजे खूप सगळं कष्ट घेऊन आपल्यासमोर ही कला सादर करतायत. तोंडाने कोणी चिवचिव चिवचिव असा आवाज काढून कोणाची टिंगल करू नये प्लीज. हा तर प्लीज नीट लक्ष देऊन, आणि अजून प्लीज मध्ये मध्ये बोलू नका कोणी. हा मित्र, सुरू कर. चला, डोळे बंद करा. 1 2 3 घाप. चिव 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 मागा चिव. धरलं मी सांगतोय तुम्हाला. फालतुगिरी चालली इकडे. जीव एक एक नट प्रत्येक आवाजासाठी किती परिश्रम घेतो माहिती आहे तुम्हाला. फालतुगिरी चालली आहे. आता कोणी आवाज करणार नाही. आता मी डोळे उघडे ठेवणार आहे. कोणाच्या उंगल्या चालल्यात ना बघतो मी. हा हा तू सुरू कर. सुरू कर. हा चिव 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 चिव. तूच आहेस चिव 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 चिव. इथे आम्हा सगळ्यांना काय चिव बनवतो आहेस? या नाचाला बंद करा, माझा कार्यक्रम घ्या. बरं बसा तुम्ही. बाई तुमचा कार्यक्रम पटकन. हा तुमचं गाणं. हा बघा. चला. हा खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा फाट लाग कोणा माझ्या चोळीचा. एक मिनिट. स्टॅच्यू अजिबात हलायचं नाही आता. स्टॅच्यू. हा बाई, दिवाळीच्या सण आहे, होळीची गाणी कुठली गाताय? भया चुकलंच. खेळताना रंगबाई दिवाळीचा, दिवाळीचा खेळताना रंगबाई दिवाळीचा, दिवाळीचा फाट लाग कोणा माझ्या चोळीचा, फाट लाग कोणा माझ्या चोळीचा, फाट लाग. ओ बाई, दिवाळीत का बरं चोळीचा कोणा फाटेल? का नाही फाटणार? का? हा? तर चोळीला काय माहिती दिवाळी आहे का होळी आहे? हा? बघा तुम्ही, लय मस्त आहे. त्यापेक्षा मी माझी कविता सादर करते. कुठली आता? आला आला वारा बघा, आला आला वारा, हा. कारण आली दिवाळी. धन्यवाद. दुसरी शाळा सुटली, पाठी फुटली, आई मला भूक लागली, कारण आली दिवाळी. धन्यवाद. मस्ता. नाच रे मोरा अंगणाच्या वनात, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाचायचं तर नाच, नाही तर जा तुझ्या घरी, कारण आली दिवाळी. धन्यवाद. हो, याच्यापेक्षा माझं काय का बसा. माझ्याकडे अशोक कुमारच्या कुत्र्याचा पण आवाज आहे. भाऊ 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 भाऊ. नाना पाटेकरच्या कुत्र्याचा पण. नाही, भाऊ 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 भाऊ. खेळताना रंगबाई दिवाळीचा, दिवाळीचा खेळताना
थांबा एक मिनिट काय झालं मधुरा? मध्ये मध्ये बोललो का रे? थांबा खाली खालनं ऑडियन्सचे फरमाईश आले. हा काय बरं फरमाईश? तुमचा हा दिवाळी पहाटेचा कार्यक्रम आहे, तो एकदम बोर कार्यक्रम, बकवास आहे. लवकरात लवकर बंद करा, आम्हाला घरी जायचंय. त्यांनी असं त्यात म्हटलंय की म्हणजे जे तुमच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण आहे, म्हणजे सरप्राईज आहे, ते तो आर्टिस्ट का नाही येते स्टेजवर, त्याला बोलवा परफॉर्म करायला. तर मंडळी, मी आता आपल्या समोर ते खास आकर्षण मी घेऊन येतोय आणि तो आहे सगळ्यांचा लाडका कलाकार पाडी कांबळे. मंडळी, आपल्या समोर एक छानसं दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर एक छानसं गाणं आपल्या समोर पेश करतोय. तर नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. भूपाळी गाणार आहे मी, मोहम्मद रफी साहेबांची. तेरी शादी में तोहफा मैं क्या पेश करता हूँ, दिल एक टूटा हुआ. खुश रहे तू सदा, ये दुआ है मेरी. खुशी रहे तू सदा, ये दुआ है मेरी. मौत भी ना ना ना. तुमचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम एकदम युनिक होता, मला खूप आवडलाय. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई, जी काय तुम्ही दिवाळी पहाटची वाट लावली त्या कार्यक्रमात, वा वा वा, क्या बात आहे. पॅडी, एक तर तुफान काम करतोस तू, आणि सगळ्यांनी आपापलं बेअरिंग इतकं सुंदर पूर्ण कार्यक्रमात ठेवलं, म्हणजे ह्या पहाटच्या कार्यक्रमात ठेवलं. खूपच छान, मस्त मजा, एकदम मनोरंजक ऍक्ट. व्हेरी गुड. स्वप्नील, तुला कसा वाटला हा कार्यक्रम? अप्रतिम अप्रतिम. मला असं वाटतं की इतके सगळे माहिर मातब्बर कलाकार स्टेजवर असताना हा ऍक्ट चांगला झाला नसता तरच नवल. फक्त असं गाणं म्हणू नका दिवाळी पहाट. अशी नसतात रे दिवाळी पहाटची गाणी. म्हणजे मला कॉम्प्लेक्स झाला. मला आता जाऊन प्यारवाली लव्ह स्टोरीची CD ऐकायला लागणार. कारण प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये अशी गाणी नाही आहेत मित्रांनो. प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये 3 म्युझिक डिरेक्टर्स पुन्हा एकदा एकत्र आलेत. समीर साप्तेस्कर, पंकज पडघन आणि अमित राज. आणि या तिघांनी मिळून 5 गाणी केलीत फिल्ममध्ये. असं ब्रिलियंट म्युझिक असलेली फिल्म आहे प्यारवाली लव्ह स्टोरी. त्यामुळे जर तुम्ही हा परफॉर्मन्स पाहिला असेल आणि तो तुम्हाला ह्यांचा ॲक्टर्स म्हणून नाही पण दिवाळी पहाट म्हणून हा परफॉर्मन्स आणि ह्यातली गाणी तुम्हाला आवडली नसतील तर आवर्जून 24 तारखेला प्यारवाली लव्ह स्टोरीची गाणी ऐका. मग तुम्हाला कळेल की काय नाही ऐकायचं आणि काय ऐकायचं. पण ॲज परफॉर्मर्स आय थिंक फॅन्टॅस्टिक, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. गॉड ब्लेस यू. सई, तुम्ही चौघांनी खूप मजा आणली, खूप हसायला आलं. प्यारवाली लव्ह स्टोरीच्या म्युझिक टीमचं जसं त्रिकूट आहे तसं आमच्या निर्मात्यांचंही त्रिकूट आहे. इंदरराज कपूर साहेब, दीपक राणे आणि रेखा जोशी. सो आम्ही किती वात्रट मुलं आहोत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कधीही काहीही कुठली गोष्ट मागितली की ती आमच्यासमोर यायची. आणि ऑफकोर्स संजय जाधवबद्दल मी काय बोलू, जेवढं बोलू तेवढं कमी आहे. त्या माणसाची विजन, त्या माणसाचा कॉन्फिडन्स आणि त्याला असलेला कलर्स, म्युझिक, रिदम आणि कोणाला कुठला कॅरेक्टर द्यायचा याचा सेन्स अप्रतिम आहे. आणि दादासोबत काम करताना कायमच खूप पॉझिटिव्ह वाटतं. आम्ही खूप धमाल केली आहे आणि ही धमाल पडद्यावर लोकांना 24 तारखेला दिसेलच. आणि तुमच्या विशेसची, तुमच्या एन्करेजमेंटची आम्हाला खूप गरज आहे. सो 24 तारखेला न विसरता जाऊन प्यारवाली लव्ह स्टोरी नक्की पहा. नक्कीच. जायच्या आधी मी एक कविता म्हणणार. अगदी. हो. दिवाळी पहाट लागली वाट, कारण आली दिवाळी. क्या बात है. वाव. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. फ्रेंड्स, असं म्हणतात की मैत्रीत आणि प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं. पण जर एखाद्याला प्रेमासाठी खरोखरच युद्ध करावं लागलं तर? बघूयात. आपल्या समोर येतात संदीप आणि प्रसाद. चिकनी कमर पे मेरी तेरा दिल फिसल गया, चिकनी कमर पे मेरी तेरा दिल फिसल गया, स्ट्रॉन्गली ये जादू
बेबी. मला सांग, आपण असेच लपत छपत किती दिवस भेटणार आहोत? तू लग्नाबद्दल दादाशी कधी बोलणार आहेस? अरे तू काय बोल ना काहीतरी. तू कधीच बोलणार नाहीयेस का काही? मावा खाल्ला मावा थांब. शी बाबा, तू ना आयुष्यभर फक्त मावाच खात राहा, लग्न नकोच करूस. जा बोलव तुझ्या दादाला. कुठे तुझा दादा? जा बोलव. दादाला बोलू? हा बोलव. चल तुझ्या दादाला बोलव. खरंच बोलू? एकदम खरं पक्का. आत्ता बोलव. भैया. काय दूधवाला हाक मारते काय? मी माझ्या दादाला भैयाच म्हणते. अच्छा भैया बोलते दादाला. चल बोलव बोलव त्याला. भैया. कुठे आहे तो? भैया. आला काय? कुठे रे? आला एकदम अच्छा गावात कोण आहे हा येडा? अच्छा गावात पडला तो. हा तुझा दादा आहे? हो. हा भैया आहे? हो, हाच माझा भैया आहे. अरे हा अक्का युपी बिहार वाटतोय. ऑल द बेस्ट. हा 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 हा. अरे थांब ना, तू चालली कुठे आहे? भैया काय बोलतो भाई? कसं आहे? अयो नको. अच्छा मधुराचा भाव तू? हो. ही तुझी बहीण? हो. तुम्ही दोघं भाऊ बहीण? मधुरा माझी बहीणच आहे स्किट संपेपर्यंत. आणि हे तू शेवटपर्यंत लक्षात ठेव. कोण तू? तू आपल्याला 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 म्हणजे किती जण आले? कमान. आपला अरे आपला म्हणजे मी स्वतःला मान देतो ना. मुद्द्यावर ये, मुद्द्यावर ये, मुद्द्यावर ये. हे मस्त आहे म्हणजे मुद्दा मारून मुद्द्यावर. तर मुद्दा असा आहे, आपल्याला तुझ्या बहिणीचा हात पाहिजे. माझ्या बहिणीचा हात मी तुला देऊ? हा. मग विदाऊट हात तिच्याशी कोण लग्न करेल? मस्त पंच केला. मस्त केला पंच तू. ह्या पंच पेक्षा तो पंच मस्त होता तुझा. बोललास ना, तो मस्त होता पंच. मुद्द्यावर ये. मधुरा तुझा भाव आहे ना म्हणून सगळं सहन करतो. नाही तर ह्याला ना कधीच निपटावलं असतं. तू मला निपटवला असता. अरे आधी स्वतः पूर्ण जन्म घे. अर्धवट आलाय जन्माला. हात बघ, हाडाची काढ. मांड्या बघ, मांड्यात की कांडे आहेत? डोळे बघ, डोळे सीसीटीव्ही सारखे आतमध्ये खोबणीत बसवले. माझे डोळे, माझ्या मांड्या कांड्या, तुझ्या मांड्या बघ धयांड्या वाटतं ते. मुद्द्यावर ये. आपल्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. हा. तुला मधुराशी लग्न करायचं? आम्हा? त्या पायातला सँडल पाहिलंस का? 7 नंबर आहे, मीच घेऊन दिली परवा. या सँडल ह्याने घेऊन दिल्या? आम्हा? अगं मी तुला पैसे दिले त्याचं काय केलंस? हा तिने आपला लाईनी वाला शर्ट घेतला ना चेक्स मध्ये भाई. लाईनी वाला शर्ट? हा, check. काय तुझी भाषा? काय काय नाव काय तुझं? हा तसं आपल्याला पाळण्यातलं नाव आहे ना नागराज. लोक आपल्याला प्रेमाने बोलतात नाग्या. भाई नाग्या. ए नाग्या. काय नाग्या? हा. अरे कसं वाटेल ते? मधुरा वेड्स नाग्या. काय काय शिक्षण काय झालं तुझं? 11वी भाई. स्वप्नील भाई 11वी. 11वी 11वी पास आणि तू आमच्या मधुरा बरोबर लग्न करायला आलायस? अरे आमच्या अख्ख्या घराण्यात सरस्वती नांदते. मी स्वतः बीकॉम झालोय. ही एमकॉम झाली. हिची बहीण प्राजक्ता BLLB. माझे बाबा MBBS. माझी आई MDS. जा आणखी जरा वरती जा बघ. आणखी नातेवाईक असतील बघ वरती. हा अरे सगळे ABCD मध्ये शिकले. अरे ह्याच्यात बोल ना, अंकात बोल ना भाई. अंकात म्हणजे 12वी झाली, 13वी झाली, 19वी झाली असं बोल ना भाई तू. हा हे आपल्याला कळत नाही भाई. कुठे भेटला तुला? हा काय बघितलं त्याच्यात प्रेम करताना तू? हा काय बघितलं म्हणजे आपलं दिल बघितलं भाई तिने. दिल आणि आपल्या 3 गाड्या. तुझ्याकडे गाड्या आहेत? 3 गाड्या आहेत भाई. 3 गाड्या. कुठल्या? एक चायनीजची, एक पावभाजीची, बुर्जी पावची आणि आता वडापावची टाकणार. इतकंच नाही, आता आपण फटाक्याचा स्टॉल पण टाकणार आहे भाई. म्हणजे तू मधुराला सांभाळशील? मधुराचं सोड, तू येतो का? चल तुला पण सांभाळतो आपण. चल तुझा अख्ख्या फॅमिली ABCD सगळ्यांना सांभाळतो. येतो का? चल ठीक आहे. तू मधुराशी लग्न करू शकतोस पण एका अटीवर.
काय आता काय माझ्याशी मॅच करून तुला मला हरवावं लागेल. ए भाई कधी पण बोल जा बॅट घेऊन ये बॉल घेऊन ये असा लेग स्पिन असा ऑफ स्पिन करतो ना भाई आउट करून टाक तुला भाई. नाही नाही क्रिकेटची नाही माझ्याशी बॉक्सिंगची मॅच खेळावी लागेल. कमॉन फाईट. हे बघ ए येडा इकडे आहे ना आपल्या अख्ख्या एरियात कोण भंकस मध्ये पण बॉक्सिंग खेळत नाही है ना? नाही आपण तरी काय? काही असेल तुला बॉक्सिंगच खेळावं लागेल. मधुरा ग्लोव्ह दे याला. ए अरे ग्लोव्ज कशाला तू पण लगेच देऊन टाकते यार जरा बघ ना फाईट. थांब ना भाई ए भाई भाई हम्पर पाहिजे हम्पर. अंपायर कशाला? हा मग तू फुटला बिटला रक्त बिक्त आलं उचलून घेऊन गेला पाहिजे ना तुला कोणतरी. मी फुटणार. हा मग 100% भाई. बोलो अंपायरला बोलो. भाई शशा शशा ये जरा जरा सांग यार तू यार मगाचपासून डोक्यात जातो हा त्याला ना समजाव ना. हा ना तू नको टेन्शन घेऊ. त्याला मी मारीन बिरीन नाही रे एवढा राग जरा नाही. शांत त्याला शांत. तू जरा सांग ना यार आपल्या भाषेत यार ऐकत नाही. सचा जाऊ दे सचा चल 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 जाऊ दे नको लढू चल सचा अरे तू काय मेट्रो ट्रेन मध्ये आलाय का प्रवास करायला चेक करतोय तू. 1 या 2 3. अरे तू साईड लाव ना. तू का मध्ये येतोयस? अरे मी कुठे मध्ये येतोय. अरे मला त्याला मारायचं. मार ना. माझा ऐक साईड लाव ना तर तुला पडेल. ऐक माझं. गणा धाव रे मला पाव रे गणा धाव रे मला Come on, fight, fight. एक मिनिट. यार मला राग येतो मला मारू का. मिठी मार माझं सोडेल. हा मिठी मार. हा 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 हा. अरे माझ्या हाताला लागले. हा पण सरळ कर. हा पण दोघांना आणला बघ यांनी दोघं भाव घेऊन आलाय बघ बाबा याचा भाव इथे शशा अरे शशा तू पण 2-2 झालाय. तुला नंतर मला पाहिलं तुझ्या भावाला Yes. 1 2 3 4 नाग्या 5. भैयाचा जीव त्याच्या चष्म्यात आहे. उठ. नाग्या, 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 नाग्या. नाग्या चष्मा दे. बघ माझा ऐक. माझा चष्मा दे. खूप वाईट परिणाम होतील. नाग्या माझा ऐक. हे नाग्या चष्मा दे. नाग्या बघ. नाग्या कुठे आहेस? हे काय ते चिकार. नाग्या कुठे आहेस? मी नाही सांगणार इकडे. नाग्या या 1 2 2 Come on. Fight. हे घे मी नाही खेळते काढ. तुला खेळते Come on, fight. मी हारलो हे मात्र ताई मी हारलो भैया किती मारलंस रे माझ्या बेबीला. लागलं ना त्याला. बघ ना हिट संपलं ना. आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसा वाटला तुमचा परफॉर्मन्स. मकरन सर. मी टोपी घालतो आधी. थँक्यू.
उत्तम ऍक्ट, उत्तम. मला चार्ली चॅपलिनच्या एका ऍक्टची आठवण आली त्या बॉक्सिंगचं हे पाहून. आणि तुमची जोडी मी म्हणलं तसंच आहे रे, फार फॅन्टॅस्टिक जोडी. आणि तुम्ही आता एकमेकांमध्ये इतके मिसळलेले आहात की आणि हसून हसून जबडे दुखू लागले रे. म्हणजे काहीच्या काही तुम्ही कुठल्या कुठे नेला तो ऍक्ट. आता तुम्ही शुभेच्छांच्या पलीकडे गेलात. अभिनंदन. स्वप्नील, तुला कसा वाटला ऍक्ट? तुमचं काम बघितल्यानंतर मला तुमच्याबद्दल इतकंच म्हणावंसं वाटतं की या शो मध्ये तुमची व्हॅल्यू काय असं मला वाटतं की तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं. वाह, क्या बात. आय थिंक तुम्ही एक वेगळा फ्लेवर आणला या शोला. गॉड ब्लेस यू बोथ ऑफ यू. एका हाय फाय रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सच्या दारात एखादी स्त्री जर शेणाने अंगण सारवताना दिसली तर तुम्हाला काय वाटेल? विचित्र वाटेल ना? असंच काहीसं वाटलंय आपल्या आशुतोषला. बघूयात त्याची ही सांस्कृतिक दिवाळी. आपल्या समोर येत आहेत आशुतोष आणि वनिता. बिचाऱ्यांच्या बाळा, बिचाऱ्यांच्या बाळा, कांबळ्याच्या बाळा, सगळ्यांनी मिळून या फराळाला. फटाक्याचा आवाज ताडताड झाला न दिवाळी सण हा नाचत आला. फटाक्यांचा आवाज ताडताड झाला न दिवाळी सण हा नाचत आला. फटाक्यांचा आवाज ताडताड झाला न दिवाळी सण हा नाचत आला. मकरंद सर, माझ्या चेहऱ्याकडून वाटतंय हा दिवाळी सण आहे. हा दिवाळ सण आहे माझा, दिवाळ सण. अहो हिचे सगळे भाचे आलेत, भाचे. एक नंबरचे खादाड खाऊ आहेत नुसते. त्या प्रसादनी तर जवळजवळ 17 किलो लाडू फस्त केले. मग काय खादाड खाऊ नुसते. सेन्सेशन आहे का तुला काही? ए आलिया, 2 मिनिटात आलिया. काका काय झालं? ही भूतावळ किती दिवस राहणार आहे इथे? दिवाळी होईपर्यंत राहणार इथेच. हा म्हणजे 4 दिवस राहणार. नाही, ते सगळे गावाकडचे आहेत ना. हा. आणि गावाकडची दिवाळी 1 महिन्याची. 1 महिना? अगं 1 महिन्यात किती खातील ही माणसं? हा, आतापर्यंत 17 किलो लाडू, 34 किलो चिवडा, 35 किलो चकली, एवढं सगळं फस्त केलं यांनी. अहो खाऊ दे. गावावर आले पहिल्यांदा शहरात दिवाळीला, खाऊ दे त्यांना. हा नाही, यांची काही चूक नाहीये ग. तुझ्याच खानदानातलेत ना ते. ते काय कमी खाणार आहेत? तुम्हाला ना कौतुकच नाही माझ्या घरातल्यांचं आणि माझं कौतुकच नाही. म्हणजे कौतुक ना फक्त त्या बिल्डिंग वाल्यांनाच माझं कौतुक. अहो रांगोळी काढली तो किती गर्दी झाली. पण तुम्ही ती बघितलीच नसेल. तीच रांगोळी पुसून आलोय मी. मी काढलेली रांगोळी तुम्ही पुसली? मी काढलेली रांगोळी तुम्ही पुसली? अहो जी रांगोळी पाहिला अख्ख्या गर्दीमध्ये ट्रॅफिक जाम झालं बिल्डिंग मध्ये, ती रांगोळी आणि पुसली. अहो ती गर्दी रांगोळी पाहण्यासाठी नव्हती, समजून घेण्यासाठी होती. अय्या इतकी छान रांगोळी काढली होती मी. तुम्ही तो रंगीत कमळ बघितला? रंगीत कमळ? ते रंगीत कमळ पाहिल्यावर माझी सोसायटी बरोबरची युती तुटली. असली रांगोळी काढतात अगं, सांस्कृतिक चिन्ह काढायची असतात. सांस्कृतिक चिन्ह, श्री स्वस्तिक. मग तुम्ही ते स्वस्तिक बघितलं माझं? ते स्वस्तिक पाहिलं ना. स्वस्तिक पाहिल्यावर आपल्या सोसायटीतली लोक मला विचारत होती, तुमची बायको जर्मनीची का? का? उलटा स्वस्तिक होता, हिटलरचा सिम्बॉल होता तो. असल्या रांगोळ्या काढतात अगं. 3.5 लाख रुपये खर्च करून त्या नाडकर्ण्यांनी ते पार्किंग घेतलं होतं गाडी पार्क करायला. तू तिथे रांगोळी पार्क करून आली होती. हो, तुम्हाला ना माझं चांगलं झालेलं बघवतच नाही. अजून किती चांगलं व्हायचंय तुझ्या? अगं चांगलं होऊन आता ते आडवं पसरायला लागलंय. लक्ष माझ्याकडे ते चांगलं मला व्हायची गरज आहे. बघा तुम्ही ना जळता, माझ्यावरती जळता. जळून जळून डोक्यावरचे सगळे केस पण जळालेत. तुला दुसरा अवयव सापडत नाही का? नाही बरोबरच आहे माझं. अहो ते दिवाळीत माझ्या भाच्यांनी किल्ले बनवले, ते सगळे तोडून टाकले तुम्ही. किल्ले? कुठे केले होते किल्ले? जिन्यामध्ये?
त्या समोरच्या फ्लॅट मधल्या जिना उतरायलाही मुश्किल जात होतं. मग या बुरुजावर पाय ठेव, त्या बुरुजावर पाय ठेव, भुरुक करून घसरली. का बुरुज ढासळला तो. झेंडा म्हणून लावलेलं दाबणही घुसलं पाठीमध्ये. मग जाधव सुद्धा दचकले. आता त्या जाधवाला काय झालं दचकायला? काय झालं, त्यांच्या सेफ्टी डोअर भावली होती, भावली हिरकणीची. आया बघा माझ्या पोरांची क्रिएटिव्हिटी तर बघा, किती पोरं क्रिएटिव्ह आहेत. हा असणार, पोरं क्रिएटिव्ह असणारच. त्यांचे बाप बिलंदर आहेत ना. मग आता दाजींनी काय केलं माझ्या? काय केलं? तुझा दाजी उघडा बंब बसलाय आपल्या वॉचमन बरोबर गेट वरती मिस्त्री लावून. मग प्रत्येक वाक्याला जसं पूर्ण विराम असतो ना, तसं त्याच्या प्रत्येक वाक्याला एक पिचकारी असते. काय झालं, मोठी होतो तिकडून गेलो की नाही, तिकडे गेलो की नाही. हा बास झालं. काय बास अख्ख्या लाल गेटचं काळं गेट करून टाकलंय त्यांनी. हो काय? हाँ मिश्री जी. हाँ मिश्रा जी. हाँ भाभी जी. क्या आपके घर में? हाँ मैं आता हूँ उठवने को. काय? हाँ मैं उछल के लेके आता हूँ उनको. हाँ आप रखते हो कि मैं ठेव दूँ? हाँ. काय झालं? मिश्राने फोन आपट्या. अरे काय? पण त्या मिश्राचा फोन आलाच होता कशाला? का तुमची 80 वर्षाची तरुण आहे ना आजी, ती मिश्राच्या घरात जाऊन झोपलीये. माझ्या आजीची पण कमाल आहे, कुठे पण जाऊन झोपते. तेच तिलाच उठवायला चाललोय. नाही माझ्या आजीला झोपेतनं उठवायची काही गरज नाहीये. अगं नशीब समज, झोपेतनं उठवतोय, जगातनं नाही उठवत आहे. मग एवढी म्हातारी झाली तरी उपद्व्याप काही कमी नाही तिचे. आता काय केलं? मला सांगते, गेट पशी शेणाचा गोळा कशाला आणून ठेवला? अहो तो शेणाचा बळी आहे, बळी. अहो बली प्रतिपदेला त्याची पूजा करतात ना. हो तुम्हाला माहित नाही का? नाही मला माहिती आहे. तसं अख्ख्या बिल्डिंगला माहित झालंय, सोसायटीला माहित झालंय आपल्या. मग शेणाचा गोळा आणून ठेवलाय ते. जो तो येतोय तर शेणाचा बळी होतोय, घसरून पटतोय. आणि तुझे भाचे आहेत तिथे उभे राहिलेले. ए काकांनी केक कापला, काकांनी केक कापला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हा केक खा तुम्ही. हा घाल, तोंडात घाल शेण माझ्या. तिथनं हकललं तुझ्या या भाच्यांना, या लाडक्या भाच्यांना. म्हटलं फटाके उडवा. तर काय केलं त्यांनी? बॉम्ब घेतला आणि पाण्याच्या पाईपात फोडला. सोसायटीवाले धावत माझ्याकडे आले, म्हणाले पाण्याच्या ऐवजी आता धूर यायला लागलाय त्याच्यामध्ये. काय करताय पोरं ती, आणि त्यांचं वय हे सगळं करायची. माझ्या धाकट्या बहिणींची पोरं आहेत म्हणून लाडवून ठेवले. आणि आता माझी बहीण शिकायला आली आहे ना, तिने ते लाडू केलेले माहितीये तुम्हाला? ते लाडू, त्या लाडवांची क्रिकेट मॅच चालली होती खाली. क्रिकेट खेळत होती पोरं. पण तिकडे कसं काय गेले लाडू? कसे काय गेले म्हणजे, तुम्ही गेला होतात ना फराळाचं ताट घेऊन दारोदारी. ए करंजी घ्या, चकली घ्या, शंकरपाळी घ्या, बायो करून. अहो आमच्या गावाकडे पद्धतच आहे, फराळ झाली की घराघरात वाटतो आम्ही ताट. अगं बाई पण हे शहर आहे, इथे नाही चालत असल्या पद्धती, त्या गावाकडे चालतात. मग तू गेली फराळाचं ताट घेऊन, काय झालं? प्रत्येकाच्या सेफ्टी डोअर मधनं आले ना 10-20 रुपये तुझ्या ताटामध्ये. अहो आता मी चांगल्या मनाने गेली होती, तर त्याने 10-20 रुपये टाकले, त्यात माझी काय चूक? हॅलो, हा सेक्रेटरी साहेब, स्विमिंग टँक वर. आलो अर्जंट. लगेच आलो. मला सांगते म्हातारी कुठे? ती मिश्रांच्या घरी झोपली ना. ते मगाशी झोपली होती स्किट सुरू होताना. आता कुठे म्हातारी ती? आता ती मला नाही माहित कुठे. घरातनं काय घेऊन गेली ती? ती धुणं आणि भांडी घेऊन गेली. धुणं आणि भांडी घेऊन गेली. वाटलंच मला का फोन आला ते. तुझ्या म्हातारीनं स्विमिंग टँक वरती धुणं धुतलंय. आता भांडी घासायला घेतले तिनं. आपल्या सेक्रेटरीनं बोलवलंय, अर्जंट मीटिंग आहे, सगळ्यांना बोलवलंय. माझी आजी सगळं झाल्याशिवाय येणारच नाही. मग तुझ्या आजीला नाही, मला बोलवलंय, मी आलो जाऊ. अहो ऐका ना. मकरंद दादा, आपल्या गावची दिवाळी म्हणजे शहरातल्या त्या प्रोडक्ट सारखी नसते हो. अंगणात काढलेली रांगोळी आयुष्याला नवे नवे रंग देते. सगळ्यांसोबत मिळून बनवलेले पदार्थांचे ऋणानुबंध, पाहुण्यांनी येऊन केलेले आतिषबाजी, ही आपल्या गावची दिवाळी हो. शहरातल्या फ्लॅट सिस्टममुळे शेजारच गेलाय हो सगळा. असो, रेणुकाताई आणि मकरंद दादा, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. खूप
खूप मस्त झाला तुमचा ऍक्ट. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. दोघांनी खूप छान अभिनय केला. आशुतोष, खास तुझं एक हाती बॅटिंग होतं जरा ह्या स्किटमध्ये आणि तू ते खरंच व्यवस्थित पार पाडलास. सो व्हेरी गुड, कीप इट अप. सई, तुला कसा वाटला ऍक्ट. मला तुमच्या भांडणात पण का कोणास ठाऊक प्रेम दिसत होतं आणि खूप गोडवा सगळ्या गोष्टींमध्ये होता. सो खूप मजा आली. खूप गोड दिसता तुम्ही एकत्र. मला माहित नाही का, पण ॲज अ कपल यू गायज लुक व्हेरी क्यूट टुगेदर. आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ही दिवाळी तुम्हाला प्यारवाली जाओ. थँक्यू. फ्रेंड्स, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले. मी मकरंद सर आणि रेणुकाताईंना मंचावरती येण्याची विनंती करते. आजचा बुलेट ट्रेनचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला. फार उत्तम एपिसोड होता. आज फार अगदी पोट दुखवेपर्यंत संदीप आणि प्रसादनी म्हणजे डोळ्यातनं पाणी येईपर्यंत आम्ही हसलो आणि फार मजा आणली तुम्ही आजच्या एपिसोडमध्ये. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला आणि आपल्या कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या रसिक प्रेक्षकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. फक्त एक कळकळीचं आवाहन आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं मी करू इच्छितो की दिवाळीमध्ये आवाज करणारे फटाके वाजवू नका. आपल्या आनंदामध्ये सणामध्ये रंगाचा बेरंग होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी. त्यामुळे आपण सगळे दीपावली आनंदाने साजरी करूया. आज खूपच धमाल आली. खरंच दिवाळी आता आलेलीच आहे आणि आपण खूप एन्जॉय केलं ह्या मंचावर सुद्धा. त्यामुळे सगळ्यांनाच माझ्यातर्फे प्यारवाली शुभ दीपावली. आणि जसं आपण निखळ आनंद घेतो ह्या स्टेजवर आणि स्वच्छ कॉमेडी एन्जॉय करतो, तसंच माझं निवेदन आहे सगळ्याच प्रेक्षकांना की स्वच्छ आणि छान अशी दिवाळी साजरी करूया. जरा पर्यावरणाकडे पण दुर्लक्ष करूया नको. सो वन्स अगेन हॅपी दिवाळी सगळ्याच प्रेक्षकांनाही आणि तुम्हा सर्वांनाही. मी स्वप्नील आणि सईला विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या आणि सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे स्वप्नील आणि सई दोघेही आपल्या बरोबर पुन्हा मजा करायला उद्याही असणार आहेत.